वेलकम फूडीज. तर आज आपण एका हेल्दी स्नॅक म्हणजे भेळची रेसिपी पाहणार आहोत, जी की आपल्याला वेट लॉससाठी खूप मदत करते. तर चला सुरुवात करूया आपल्या हेल्दी स्नॅक भेळच्या रेसिपीला. तर फूडीज, मुरमुऱ्याची भेळ तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपण त्यामध्ये घालणार आहोत कट केलेला कांदा, टोमॅटो, काकडी आणि मिरच्याचे तुकडे. तर हे सर्व यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे. त्यापूर्वी आपण यामध्ये अर्धा चमचा काळे मीठ घालणार आहोत आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. मुरमुऱ्याची भेळ हे खूप हेल्दी स्नॅक मानले जाते. वेट लॉससाठी मुरमुऱ्याची भेळ ही अत्यंत लाभदायी आहे. आपण आपली रात्रीचे जेवण स्किप करून मुरमुऱ्याची भेळ देखील सेवन करू शकतो. आता यामध्ये थोडीशी चव वाढवण्यासाठी मी भाजलेल्या पोह्याचा चिवडा घालणार आहे थोडासा. तो पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर आणि हे सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊया. आणि मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये घालूया थोडासा लिंबाचा रस. तर आपण सर्व साहित्य मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेतलेले आहे आणि आता यावर आपण थोडासा लिंबाचा रस घालूया, ज्यामुळे याची चव आणखीन छान झालेली आपल्याला दिसून येईल. आणि तो लिंबाचा रस देखील आपण मिक्स करून घेऊया. तर लिंबाचा रस देखील आपण छान मिक्स करून घेतलेला आहे. या भेळमध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडेसे तिखट देखील घालू शकता, म्हणजेच मिरची पावडर देखील टाकू शकता. तर अशा प्रकारे आपली पौष्टिक भेळ एकदम रेडी आहे. तर चला आपण याला एका छान प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे फूडीज आपली हेल्दी आणि टेस्टी स्नॅक मुरमुऱ्याची भेळ एकदम रेडी झालेली आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि अशा सुंदर, सोप्या आणि छान रेसिपी बघत राहण्यासाठी पाहत राहा फूडी स्पॉटला.